महाराष्ट्र विविध बोलींचा, विविध चालींचा, लोककलेचा एक रंगाचा। लोकरंगी रंगला, हा रंगला महाराष्ट्र। लोकरंगी रंगला, हा रंगला महाराष्ट्र। लोकरंगी रंगला, हा रंगला महाराष्ट्र। राजी 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 नमस्कार मंडळी, लोकरंगी रंगला महाराष्ट्र या चॅनलमध्ये मी रामनाथ म्हात्रे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे। देवाची आद्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी गेल्या। देवाशी हिजबूज करणारे लोककलावंत ते कीर्तनकार हरिभक्त परायण सुनील महाराज रानकर त्यांच्या घरी आपण आज आलेलो आहोत। त्यांचा हा प्रवास कसा झाला, ते लोककलाकारातून कीर्तनकार कसे बनले, या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार महाराज। नमस्कार आणि रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। महाराज, या वारकरी संप्रदायाकडे वळण्याआधी आपण लोककलाकार म्हणून नावाजले होते। आपण बरेच नाटकांमध्ये, कवितांच्या विश्वामध्ये त्यावेळी किंवा काय म्हणतात ऑर्केस्ट्रामध्ये तुम्ही नृत्य, नाट्य, संगीत या क्षेत्रामध्ये तुम्ही रमले होते। तर तुम्हाला ही आवड निर्माण कशी झाली? मी लहान असताना आमच्या घरामध्ये आमचे वडील कलाकार होते, परंतु शाळेमध्ये गेल्यानंतर मलाही कलेची आवड निर्माण झाली। 7वीला असताना बोलावणं आल्याशिवाय नाही या एकपात्रीच्या माध्यमातून मी सर्वात प्रथम शाळेच्या स्टेजवर प्रवेश केला आणि ते केल्यानंतर माझा जो प्रवास आहे तो असा साहित्याच्या क्षेत्रामध्ये, नाट्य क्षेत्रामध्ये असा सुरू झाला। तुम्ही हा नाट्य प्रवास करत असताना तुम्ही मांडवाच्या मघारी चालले काय ह्या अशा नावाजलेल्या नाटकामधून काम केलं असं बरेच लोक सांगतात। मी गावामध्ये फेरफटका मारत असताना लक्षात आलं की मांडवाच्या मघारी चालले काय ह्या नाटकात सुरुवातीला काम करणारे कलाकार कोण, तर तुमचं नाव बरोबर घेतलं गेलं। तर तिथं कसा तुमचा प्रवास झाला? 7वीमध्ये असताना मी बोलावणं आल्याशिवाय नाही या एकपात्री अभिनयाच्या माध्यमातून कलेमध्ये प्रवेश केला। त्यावेळेला नाट्यभूमी नवी मुंबई या संस्थेच्या माध्यमातून नंदकुमार म्हात्रे एक समाजामध्ये जो हळदीचा प्रकार आहे आणि त्या हळदीमध्ये दारू किंवा जे भांडणं होतात आणि त्याचा जो त्रास त्या नवऱ्या मुलाला होतो किंवा खर्चाच्या माध्यमातून आईवडिलांना जो त्रास होतो त्याच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी त्यांनी मांडवाच्या मघारी चालले काय हे सुंदर असं नाटक लिहिलं होतं आणि त्यांना कलाकार हवे होते। तेव्हापासून मी त्या नाटकामध्ये काम करतो आहे आणि मांडवाच्या मघारी चालले काय या नाटकाच्या माध्यमातून बऱ्याच गावामध्ये आम्ही कार्यक्रम केले आणि हा प्रबोधनाचा कार्य त्या ठिकाणी आम्ही त्या मांडवाच्या मघारी चालले काय या नाटकाच्या माध्यमातून केलेला आहे। म्हणजे हा प्रबोधनात्मक नाटक तुम्ही गावोगावी शो केलं। ह्या व्यतिरिक्त काही प्रबोधनात्मक तुम्ही काही अजून नाटकं काही केलेत का? प्रबोधनात्मक सांगायचं झालं तर B.S. पाटील लिखित दारूचा वरा नाही बरा, म्हणजे आज समाजामध्ये तरुण पिढी जी व्यसनाच्या अधीन जातात त्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी आपल्या आगरी साहित्यिकांनी बरेच साहित्य निर्माण केलेले आहेत। मग त्यांचा साहित्याचा भाग समाजामध्ये पोचवण्यासाठी दारूचा वरा नाही बरा, देन बगरा व पाय, मांडवाच्या मघारी चालले काय, तू कुंडली पाहू नकोस, मुंबई एड्स नियंत्रण संस्था आहे वडाळ्याला, एड्सचं
जी जनजागृती करते त्या माध्यमातून आम्ही गणपतीमध्ये, नवरात्रीमध्ये, मुंबईमध्ये ठिकाणी जाऊन एड्स कशा पद्धतीने होतो आहे आणि एड्स झाल्यानंतर नाही का त्या माणसाने आपण कशा पद्धतीने वागलो पाहिजे अशा पद्धतीने हे जनजागृतीची कार्य आम्ही त्या वेळेपासून करत आहोत. आपण ही नाटकं करत असताना सुद्धा काही ऑर्केस्ट्रामधून सुद्धा काही कामं केल्याचं ऐक्यू आहे किंवा ऑर्केस्ट्रामध्ये नृत्य बरोबर केलं. ऑर्केस्ट्राचा आणि ह्या कलेचा जर आपण विचार केला तर परशुराम कोळी हे आमच्या घणसोली गावचे एक जुने जाणते असे ऑर्केस्ट्राचे नाही का मालक आहेत. त्यांच्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये एक मी गाणं गायचो, झुंजू मुंजू पाठ झाली. तसेच आमचे तुर्भे गावचे रामनाथ म्हात्रे जे आहेत तेही त्या काळामध्ये गणपतीचे कार्यक्रम घ्यायचे. त्यावेळेला आम्ही त्याच्यामध्ये नृत्याचे वगैरे कार्यक्रम करून त्यामध्ये आम्ही सहभाग करायचो. आकांक्षा ग्रुप आणि नाट्यभूमी नवी मुंबई, परशुराम कोळी अशा विविध संस्थेच्या माध्यमातून हे काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न फक्त आम्ही केलेला आहे. महाराज, तुम्ही हे नाट्यक्षेत्र किंवा हे संगीत क्षेत्रातून, नृत्य क्षेत्रातून काम करत करत कवितेकडेही वळलात. तुमच्या कविता खूप लोकांनी ऐकल्या. भले तुम्ही कमी कविता केल्या असतील पण त्या कविता इतक्या भन्नाट होत्या की आजही लोकांच्या मनावर ते राज्य करतात. बरेच लोक त्याचे कॉपी करून ते वाचतात किंवा सादरी करतात. भले आता तुमचं नाव घेत असतील नसतील पण तरीही त्या कविता खूप छान कविता. पण त्या कवी मनाकडे किंवा त्या कवितेंकडे तुम्ही कसे वळलात? शाळेमध्ये असताना एक दिवस शाळेच्या थोड्या पुढे आमचं शेत आहे. त्या शेतावर जाताना म्हणजे शाळेतून आम्ही मधूनच पळून जायचो. तेव्हा शेतावर आमच्या वडिलांनी एक असं झोपडं बांधलं होतं. तिथे जात असताना अचानक पाऊस लागला आणि पाऊस लागल्यानंतर माझ्या जीवनातील पहिली कविता त्या ठिकाणी माझ्या तोंडातून आली की अंगावर पडता पाण्याची सरी, वाटायला लागलं कधी पोचतोय घरी, आहे मला घर म्हणून आठवण झाली त्याची, आणि फुटपाथवर राहणाऱ्यांना अशा तरी कोणाची. अशा पद्धतीने ह्या मुखातून शब्द निघाले आणि तेव्हापासून कविता लिहिण्याचा हा जो छंद आहे तो छंद मला त्या वेळेपासून लागलेला आहे. वा, क्या बात आहे. मग तुम्ही अशा ह्याच कविता केल्यात की काही तुमच्या बोलीभाषेतही केल्यात? बोलीभाषेमध्ये आगरी समाजाच्या नाही का बोलीभाषेचा विचारात संपूर्ण जगामध्ये नाही का प्रसिद्ध झालेला आहे. आपल्याला ठाऊक असेल त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी असाल. आगरी कवितेचं म्हणायचं झालं तर आगरी साहित्य संमेलन मोहन भोईर साहेबांनी जे चंदन सर वसईला का कुठेतरी भरवलं होतं त्यावेळेला मग मी माझी पहिली आगरी कविता त्या ठिकाणी सादर केली होती की आग्र्याचा ताजमहल आग्र्यांचा होता न शहाजहानला तर हे कामाला ठेवला होता. क्या बात आहे, क्या बात. ताजमहल त्यांनी त्याच्या नावावर केला आणि आग्रा सोडून आगरी मुंबईला आला. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मी माझी पहिली कविता केली आणि त्या समाजामध्ये नाही का माझ्या कवितेला वन्स मोर मिळाला. हे मी माझं भाग्य समजतं. जरूर, मी त्या ठिकाणी त्याचा साक्षीदार आहे. मला आणखीन एक तुमच्याकडून काही एखादी कविता आमच्या प्रेक्षकांसाठी ऐकावीशी वाटेल. तुम्ही एखादी कविता छोटीशी सादर करावी असं मी तुम्हाला विनंती करतो. कविता म्हणजे माझ्या बहुतेक कविता ह्या प्रबोधनात्मकच आहे. जरूर. आपण पाहतोय की आज प्रत्येक समाजामध्ये मांसाहार जास्त केला जातो आणि याच मांसाहारावर मी एक कविता केली होती की कोंबरा बोलला कोंबरीला चल आपण लगीन करू. काय? कोंबरा बोलला कोंबरीला चल आपण लगीन करू, कोंबरी बोलली कोंबऱ्याला तू शिजलास तर मी काय करू. अशा पद्धतीने म्हणजे कुक्कुटपालन आपण कशासाठी करतोय? कारण शेवटी त्यांचंही मन आहे. वारकरी संप्रदाय असो किंवा साहित्यिक असो, परंतु साहित्यिकानं समाजाला सुधरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे माझं प्रांजळ मत आहे. तुम्ही ह्या व्यतिरिक्त बँडमध्ये होतं असं कळलं आम्हाला. हो, आमच्या घणसोली गावामध्ये भारतीय सौहार्द ब्रास बँड आहे. माझे मोठे बंधू यशवंत रानकर हे त्याही बँडमध्ये होते आणि मलाही कलेची आवड असल्याकारणाने मी त्या बँडमध्ये सामील झालो आणि मी सॅक्सोफोन वाजवायचो. अच्छा, अरे वा. आणि सॅक्सोफोन वाजवत असताना आपल्याला माहीतच आहे की कॉल झाल्यानंतर मुलं नाही का कशा पद्धतीनं नाही का पार्ट्या वगैरे, त्यावेळेला मी त्यांना सांगायचो बाबांनो आपण कलेचे उपासक आहोत नाही का, कलाकारांनी कलासारखं वागलं पाहिजे, हे दारू वगैरेच्या पार्ट्या त्या कमी केल्या पाहिजे असं सांगण्याचा प्रयत्न मी त्यावेळेला त्या ठिकाणी करायचो. आता नाही, खरं आहे तुम्ही हे करत असताना कदाचित तुम्ही त्यांच्याबरोबर एन्जॉयसाठी गेलाही असाल, कदाचित तुम्ही घेतली नसेल, पण त्यावेळी तुमच्याकडे माळ होती का? हो हो,
माझ्या माळीचा जर आपण विषय काढला तर मी लहान असताना नाही का, मी जन्माला आल्यापासून मी मांस मटण खाल्लेलं नाही. अरे वा. आमची आई सांगते की लहान असताना वडील मला आळंदीच्या बाजारामध्ये घेऊन गेले आणि त्यावेळेला मी हट्ट केला की बाबा मला ही माळ पाहिजे. बाबा म्हणाले अरे ही तुळशीची माळ आहे, तू रुद्राक्षाची घे, ही घे. मी बोलले मला हीच पाहिजे. बाबांनी विचार केला आणि आमचे जे गुरु आहेत वैकुंठवासी हरिभक्त परायण मनोहर बाबा देशमुख पंढरपूरकर, त्यांना सांगितलं की मुलगा असा असा हट्ट करतो, हा तुळशीचीच माळ घालायला सांगतोय. त्यावेळेला आमचे गुरुवर्य म्हणाले की लहान मुलगा आहे, आजचा दिवस घालले उद्या काढूनही टाकेल, त्याची हौस आहे ना, आजचा दिवस घालू द्या त्याला. परंतु त्यावेळेला जी मी गळ्यामध्ये माळ घातली ती आस्था काही टिकून आहे, ही परमात्म्याचीच आणि सद्गुरूंची कृपा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. ही माळ असून सुद्धा तुम्ही हे बँडवाले किंवा हे कवी किंवा नाटकवाले हे नेहमी म्हणजे खाणारे पिणारे मंडळी बरोबर, ह्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तिकडे त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झाला असाल. मग तुम्ही ते जे खात होते तुम्हाला असं वाटलं नाही की का मी मलाही काही खावं, का नुसतं चखनात खाल्ला त्यांचं? आपल्याला माहीतच असेल की आपल्या आगरी समाजामध्ये मांसाहाराला किती महत्त्व दिलं जातं आणि गळ्यामध्ये माळ असल्या कारणाने मी जास्त काय पार्ट्यांना वगैरे जात नव्हतो. परंतु गेल्यानंतरही आपण ह्याच्यापासून अलिप्त कसं राहू. माळ गळ्यामध्ये आहे, वास आला आणि आपल्या तोंडाला पाणी आलं, याचा अर्थ माळीला आपल्या काहीच महत्त्व नाही. म्हणजे साखरपुड्याला गेल्यानंतरही जो कोणी मांसाहारी असेल त्याच्या बाजूला जरी बसलो तरी मी नियम पाळून किंवा कशा पद्धतीने नियंत्रण, त्या मित्रांबरोबर मी खाडीमध्येही जायचो, ती त्यांचं काम करायचं, मी माझं काम करायचो. सांगण्याचं तात्पर्य काय की समाजामध्ये राहून की आपण काही समाजाला लगेच रातोरात सुधारू शकत नाही. पण आमच्या घरामध्ये आमचे भाऊ वगैरे मांसाहारी करत असताना आमच्या आईच्या गळ्यामध्ये माळ असूनही त्यांच्यासाठी ती करायची. सांगण्याचं तात्पर्य काय की जो समाज आहे, कारण हा जी खाद्यपद्धती आहे किंवा संस्कृती आहे ती सहजासहजी बदलत नाही. परंतु आज जर आपल्या समाजाचा जर विचार केला तर आज आपल्या समाजामध्ये बहुतेक लोक हे शाकाहारी होत चाललेले आहेत आणि ह्याचं सर्व श्रेय नाही का गुरुवर्य तुकाराम महाराज रानकर असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, त्यांनी हा समाजामध्ये परिवर्तनाचा भाग घडवलेला आहे. महाराज तुम्ही वाद्यवृंद, नाटक, कविता ह्या संगीत क्षेत्र किंवा साहित्य क्षेत्राशी जोडलेले होतात, त्यामुळे तुम्हाला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले असतील किंवा सन्मानही तुमचं झालं असेल. तर कुठले कुठले पुरस्कार तुम्हाला या माध्यमातून मिळाले? मला आठवतं की मी शेतकरी शिक्षण संस्था घणसोली जी आहे 8वीला असताना 1990 साली ठाण्यामध्ये लोकगीत या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्यावेळेला मी शाळेतून त्या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि माझा पहिला नंबर आला होता. त्यावेळेला मी जो गीत त्या ठिकाणी अभिनय करून सादर केलं तो गीतही मला आज आठवतंय की बिघडून गेली बिघडून गेली बिघडून गेली बिघडून गेली दुनिया सारी वाचव श्रीहरी. विसरले लोक देवस्थानाला संत तू कोबा ज्ञान देवाना सदारी स्वामी मंदिरे कसती सिनेमा गर्दीने भरली दिसती. देव आनंद देव अवतार राजेश खन्ना जणू परमेश्वर सायरा समजा भक्ती अनमाला जो तो ह्यांचाच पुजारी झाला पूजा देवाची विसरून गेले. अशा पद्धतीचं जे लोकगीत होतं ते मी सादर केलं होतं आणि योगानं म्हणा की त्या गीताला माझा पहिला नंबर आलेला होता. मंडळी, संतांच्या संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे, या पंथाकडे येण्यासाठी या महाराजांना कशी सुबुद्धी सुचली ह्याकडे आपण वळूया. कारण हा पंथ सहजासहजी कोणी या वाटेला जात नाही, पण जे गेले ते काही परत वळून मागे त्यांनी पाहिलेलं नाही. तर महाराजांचंही तसंच झालेलं असं मला वाटतं. महाराज तुम्ही ह्या पंथाकडे कसे वळल्यात? वारकरी संप्रदाय विचार केला तर वडिलांनी ही परंपरा आमच्या घरामध्ये आणलेली आहे आणि आमचे वडील नामवंत कीर्तनकार होते हे आपल्याला माहीतच आहे. आणि ते कीर्तन करत असताना त्यांनी पंढरपूरची वारी आणि आळंदीची वारी ही परंपरा जोपासली आणि लहानपणापासून आम्ही घरातली सर्व मंडळी आळंदी पंढरपूरची वारी करत असतो आणि अशा पद्धतीने ही जी परंपरा आहे ती परंपरा आमच्या घराण्याला मिळालेली आहे. ही परंपरा जरी तुम्हाला लाभलेली असली तर तुम्हाला ओढ कशी लागली त्याची? ओढ म्हणजे असं आहे की वडील कीर्तन करत असताना वडील कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनकार होते आणि मी कलाकार
वडील म्हणायचे अरे बाबा हे ग्रंथ वाच हे कर, पण त्यावेळेला मी नाटकाची पुस्तकं वाचणं कविता वाचणं ह्याच्यामध्ये रमायचो. परंतु ज्या वेळेला वडिलांना 2007 साली देवाज्ञा झाली, त्यावेळेला नवी मुंबईतील आणि महाराष्ट्रातील जी भाविक किंवा त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आली, त्यावेळेला खरं आम्हाला कळालं की आमच्या वडिलांनी नक्की काय कमावलेलं आहे. आणि मग काही संप्रदायातील लोक असतील, गावातील लोक असतील किंवा आपल्या नाट्यक्षेत्रातील लोक असतील, ते म्हणू लागले की आता बाबा तर गेलेले आहेत, आता त्यांची ही जी परंपरा आहे ती कोणी चालवायची. वडील ज्या दिवशी गेले त्या दिवसापासून मी नाटकाची आणि कवितांची सर्व पुस्तकं बंद केली. वा. आणि मग ग्रंथ वाचायला सुरुवात केली. वडील गेल्यापासून म्हणजे आपण बसतो नाही का, पण रात्री मी काय करायचो, ग्रंथ वाचायचो. का तर 2 महिन्यावर वडिलांची जी परंपरा आहे तुकाराम बीज, त्या तुकाराम बीजेला मला कीर्तन करायचं होतं. कारण माझ्या समाजाने किंवा श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ जे आहे त्या मंडळाच्या सर्व सदस्यांनी सांगितलं की बाबा आता तुला हे करावंच लागेल. तेव्हापासून मी कीर्तनाच्या अभ्यासाला सुरुवात केली. वडील ज्या दिवशी गेले त्या दिवसापासून. आणि तुम्ही कीर्तनकार झालात. तुमचं पहिलं कीर्तन कुठे झालं? पहिलं कीर्तन म्हणाल तर भारतीय सौहार्द भजन मंडळ घनसोली रानकर आळीमध्ये आहे. श्रीराम मंदिर त्या ठिकाणी आहे. आणि त्या राम मंदिरामध्ये 2007 साली मी पहिलं कीर्तन केलं. आणि पहिल्या कीर्तनाचा जो अभंग होता, निरूपणाचा जो अभंग होता की माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरण सेवा साधावया किंवा पांडुरंगा, अशा पद्धतीने पहिल्या कीर्तनाला या अभंगाच्या माध्यमातून मी सुरुवात केली. कुठं कुठं कीर्तनं केले आणि किती कीर्तनं आतापर्यंत झाले असतील तुमची? कीर्तनं तशी भरपूर झालेली आहेत आणि मी ती नोंदही ठेवलेली आहे की कधी कीर्तन झालं, वाजवायला कोण होते, गायक कोण होते. आपल्या नवी मुंबईमध्ये तर कीर्तनं होतातच. त्या व्यतिरिक्त बुलढाणा असेल, जळगाव असेल, ते महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी जिथून कीर्तनासाठी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी जाऊन कीर्तनाची ही सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजपर्यंत मी करत आलेलो आहे. महाराज तुम्ही खऱ्या अर्थाने जेव्हा माळकरी झालात, पण माळकरी झालात पण वारकरी कधी झालात? वारकरी तसं म्हणायला गेलं तर घरामध्ये परंपराच होती, परंतु वडील गेल्यानंतर नाही का ती जबाबदारी आली. श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ दिंडी क्रमांक 130 जी महावैष्णव माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या पाठीमागे चालते, ती जबाबदारी पूर्ण आली. दिंडीचं चालक मालक नाही का हे माझ्याकडे पद देण्यात आलं. मग अध्यक्ष वगैरे आम्ही दुसऱ्यांना बनवून तो दिंडीचा जो प्रवास आहे तो प्रवास तेव्हापासून मी म्हणजे अट्टहास करून किंवा आता हीच जबाबदारी आणि बाकीचं सर्व त्याग करून या मार्गाला लागलो. खरं आहे. भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. जोपर्यंत आपल्याकडे बळच येत नाही तोपर्यंत आपण बोलूच शकत नाही. आणि ते सामर्थ्य कधी येतं, ज्यावेळी वारकरी संप्रदायामध्ये आपण एकरूप होतो त्यावेळी. आणि महाराजांनी तसंच केलं. त्यांनी अभ्यास केला. संपूर्ण हे जे वडिलांचा वारसा होता तो वारसा घेतला, त्या वारशातला सगळं पोळून प्याले आणि मग कीर्तनालाही उभे राहिले. इथपर्यंत त्यांचा प्रवास झाला. वारीला सुरुवात त्यांनी केली. आणि आज त्यांच्याकडे ह्या संत तुकाराम महाराज वारकरी मंडळाची जबाबदारी आहे त्यांच्याकडे. म्हणजे चालक मालक मंडळाचे ते चालक, ह्याच्या वारीचे चालक मालक आहेत, अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे. ते समर्थपणे पेळत आहेत. पण महाराज मला असं म्हणायचं आहे की ही जी वारी तुम्ही केली, ही माळी घातलीत, पण तुमचे गुरु कोण? तुम्हाला कोणी माळ घातली? गुरु आमच्या वडिलांचे जे गुरु आहेत नाही का, आपण त्यांच्या फोटोचं दर्शनी सुरुवातीला घेतलं. प्रातस्मरणीय वैकुंठवासी मनोहर बाबा देशमुख पंढरपूरकर यांच्या हस्ते मी माळ घातली. आमचे वडील वैकुंठवासी गुरुवरे तुकाराम महाराज रानकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आणि माझं मी भाग्य समजतो आहे की आमचे जे गुरु आहेत ते त्या काळी आमच्या घरी येऊन 2-2, 3-3 महिने राहायचे. आणि मी लहान असताना मला घेऊन रस्त्यावर जाऊन मांडीवर घेऊन बसवायची. इतकं सहवास गुरूंचा वास्तविक कुणाला मिळत नाही. कारण आपण गुरु केल्यानंतर त्या गुरूंचा सहवास मिळणं महत्त्वाचं आहे. पण मी माझं भाग्य समजतो की मला माझ्या गुरूंचा सहवास मिळाला. मग ते वैकुंठवासी मनोहर बाबा देशमुख असतील किंवा वैकुंठवासी तुकाराम महाराज रानकर असतील. आणि वारकरी संप्रदाय म्हटलं जातं की गुरु हा संतकोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. जरी भगवंत या मृत्यूलोकामध्ये जरी आले तरी त्यांना गुरु हा करावाच लागतो.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपण इच्छी देव होय होय गुरुवा. खरंय, महाराजांनी माळ घातली, कीर्तनाला सुरुवात केली, वारीला सुरुवात केली आणि महाराज आज बऱ्याच ठिकाणी बरेच कार्यक्रम करत असतात. ह्या कार्यक्रमातून त्यांचा चरितार्थही चालत असेल. महाराज तुमचं चरितार्थ ह्याच्यातून चालतो असं आहे का, की काय करताय? कीर्तन वास्तविक मी पोटासाठी करत नाही, कारण कीर्तन ही सेवा आहे. आपण म्हणतो कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग. कारण संतांचे असे बरेच प्रमाण आहेत की जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. परंतु आताचा जा धावपळीचा हा युग आहे, मग कोणी स्वकुशीनं दक्षिणा म्हणून काय त्यांची इच्छा असेल ते देतात नाही का. आपण नाही जरी म्हटलं तरी ते एक दक्षिणा म्हणून देतात, म्हणजे काही देईल म्हणून. आम्ही जे कीर्तन करतो ते असे ठरवून वगैरे करत नाही. काही असेल तर त्यांना सांगतो, लांब असेल तर बाबा तुम्ही गाडी पाठवा, वाजवणारे तुमचे बघा, कारण आपण दुसऱ्याचा उपयोग करू शकत नाही. कारण या कीर्तन क्षेत्रामध्ये वाजवणारे आहेत, गायनाचार्य आहेत, टाळकरी आहेत. आपण त्यांना जर नेत असू तर त्यांचा स्वभाव कसा आहे किंवा त्यांचं मानधन आहे ते त्यांना आपण सांगतो, बाबा तुम्ही ते ठरवा. ठीक आहे, मला दिलं नाही तरी चालेल, परंतु देणारा तो आहे, तो त्याला आपली चिंता आहे. न मागता ही भरपूर त्या भगवंताने दिलेलं आहे. म्हणून कीर्तनाच्या मानधनावर माझं काही पोट नाही आहे, ही भगवंताचीच कृपा आहे. बरोबर, खरं आहे महाराज. शेवटी प्रत्येकाला पोट आहेच. पांडुरंगाच्या चरणी जरी आपण नतमस्तक होत असलो तरी पोट जे आहेत, पोट कोणालाही सुटलेलं नाही. बरोबर, पण त्या पांडुरंगाची ओढ सगळ्यांना म्हणजे बरोबर आहे. तुम्हाला ओढ आहे म्हणून तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आहात. अवघाची संसार सुखाचा करीना आनंद भरीना त्रिलोकी. हे तुम्ही तुमच्याही संसारामध्ये आनंद भरताय आणि लोकांनाही आनंद देता. कारण त्याच्यातून तुम्ही काहीतरी लोकांना चांगलं देताय. काय तुम्हाला त्यांना काही शिव्या शिकवण्यासाठी तुम्ही कीर्तन करत नाही, काहीतरी प्रबोधन त्याच्यातून व्हावं. काहीतरी घरी गेल्यानंतर ती शिदोरी आहे ती कोणीतरी घेऊन जावं आणि त्याचा काहीतरी उपयोग करावा, असाच तुमचा उद्देश असतो असं मला वाटतं. तुकोबाऱ्यांचा या ठिकाणी एक सुंदर असा अभंग आहे की संसाराचे नावे घालून या शून्य वाढता हा पुण्यधर्म केला. संसारामध्ये आपण आहोत. संसाराची व्याख्या संतांनी वेगवेगळी आहे. देहालाही संसार म्हटलेला आहे, आपण मानलेलाही संसार आहे, आपण गृहस्थाश्रमी आहे. परंतु संतांचं वाक्य आहे की चाकरी वाचून भाकरी खाऊ नये. आपण कीर्तनकार आहोत, कीर्तन ही एक सेवा आहे. ती सेवा दिल्यानंतर पोटासाठीही काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि जर आपला कीर्तनाच्याच जर माध्यमातून आपण सेवा करू तर आपल्या मुलांना किंवा आपल्या पत्नीला आपण जे सुख किंवा संसारामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या देऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपला व्यवसाय उदीम काहीतरी करावाच लागतो. महाराज तुम्ही कीर्तन करता, प्रवचनं करतात, हा आध्यात्मिक वारसा तुम्ही जपताय. पण ह्याच्यातून मला एक कधी कधी प्रश्न पडतो, ही नारदाची गादी की व्यासांची गादी? त्याबद्दल मला काय आमच्या जरा प्रेक्षकांना सांगावं. आपल्याला माहीतच असेल की एखादा राजकीय कार्यक्रम जरी असला तरी त्या ठिकाणी काय म्हणतात की व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बांधवांना, ते व्यासपीठ आहे का? व्यासाची आखुणा द्वारकेचा राणा पांडवाघरी. व्यासपीठ कशाला म्हटलं की जिथून आपण धर्माचं ज्ञान देतो. व्यासांनी महाभारतावर बरंच वेदांवर वगैरे लिहिलं आहे. ते पोचवण्यासाठी आपण ज्या गादीवर बसतो त्याला व्यासपीठ म्हटलेलं आहे. आणि आपण म्हणता की नारदांची गादी. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सततम कीर्तयंतो मामा यतंतश दृढ होता, किंवा कीर्तनचं अंग कीर्तनचं अंग हो या अंग. ज्यावेळी नारदांनी भगवंताला प्रश्न केला की देवा तुला कुठे शोधू, त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं की जेथे कीर्तनाची जागा नारदामी तेथे उभा. म्हणजे ज्या ठिकाणी कीर्तन चालू असतो तिथं देव उभा असतो. नाहीतर आपण पाहतो की एखादा माणूस खुर्चीवर बसतो वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु कीर्तन हे अलौकिक आहे. आपण ऐकलं असेल की भाषणापेक्षा श्रेष्ठ जर काय असेल तर ते व्याख्यान आहे. व्याख्यानापेक्षा श्रेष्ठ जर काय असेल तर ते प्रवचन आहे. आणि प्रवचनापेक्षा श्रेष्ठ जर काय असेल तर कीर्तन आहे. कारण कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनकार हा भगवंताशी एकरूप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत समाजाला भगवंताशी जोडूच शकत नाही. कीर्तन हा लोकांसाठी नाही,
कीर्तन हा भगवंतासाठी आहे आणि आपण जे भगवंतासाठी कार्य करतो ते लोकांना आवडतं, कारण आपल्याला लोकांना किंवा समाजाला भगवंतापर्यंत न्यायचं आहे, भगवंताशी त्यांना जोडायचं आहे. बरोबर आहे. चांगली माहिती सांगितली तुम्ही. आणखीन एक माझा एक मला कसं मी एक सामान्य माणूस आहे, तशी जनताही सामान्य आहे. आता सगळेच काही वारकरी पंथाला नाही, पण नॉलेज असावं, ज्ञान असावं म्हणून मी तुम्हाला विचारतो. तुम्ही वारकरी मंडळी जेव्हा कीर्तनाला उभं राहता आणि वारीला जाता त्यावेळी वेगवेगळे पेहराव असतात. आता तोच एखादा कीर्तनकार असतो, तो वारीला चालत असतो त्यावेळी गांधी टोपी घालतो, आणि कीर्तनाला उभा राहतो त्यावेळी फेटा बांधतो आणि इथं काहीतरी ते कमरेला शेला बांधतो. बरोबर. तर असं का? असे बरेच कीर्तनकार आहेत. कोणी चार्टर्ड अकाउंटंट आहेत, कोणी वकील आहेत, कोणी डॉक्टर आहेत. वा. परंतु त्या ठिकाणी जाताना त्यांना तो गणवेश घालावा लागतो. आणि वारकरी संप्रदायाचा गणवेश म्हणजे धोतर आणि कफनी आहे. परंतु आपण म्हणालात की वारीला जाताना आपण टोपी घालता. टोपी डोक्यावर असावी, कारण डोकं खाली नसावं, तिथं काहीतरी असावं. म्हणून आपण बघा पंजाबला गेल्यानंतरही त्या मंदिरामध्ये तुमच्या डोक्यावर काही नसेल तर तिथे प्रवेश दिला जात नाही. बरोबर. आणि कीर्तनाला जो आपण फेटा बांधतो तो कशासाठी बांधतो की कीर्तनामध्ये जो आपल्याला विषय सांगायचा आहे, भक्ती ज्ञान वैराग्य विरहित गोष्टी न कराव्या, नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. आपण जो शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, तो अभ्यास आपण डोक्यामध्ये ठेवून समाजाला द्यायचं आहे. आपलं डोकं चालून आपली तत्त्व त्यांच्यावर लादायची नाही, कारण आपली तत्त्व कशी आहेत 25 वर्षाने फेल होणारी आहेत. परंतु संतांची जी तत्त्व आहेत ती कशी आहेत अभंग आहेत. म्हणजे ते त्यावेळेलाही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य राहणार आहेत. म्हणून शब्दांना जर आपण प्रमाण मानलं तर संतांच्या शब्दांना प्रमाण मानलं पाहिजे. आपल्याला महाभारतातला कथानक माहीतच असेल, ज्या वेळेला पांडवांना शकुनी मामांनी आमंत्रण दिलं. कशाचं आमंत्रण दिलं? सोंगट्या खेळण्याचं. त्यांच्या शब्दाला मान दिला. कोणी? पांडवांनी. आणि झालं काय? आपल्याला इतिहास माहितीच आहे, वस्त्रहरण वगैरे झालं. म्हणून कुणाच्या शब्दाला आपण प्रमाण मानावं हे जर आपण लक्षात घेतलं तर संतांचे शब्द, म्हणून मुक्ताई एका ठिकाणी म्हणतात शब्द शस्त्रे झाली क्लेश आणि संती मानावा उपदेश. म्हणून संतांचे शब्द आणि व्यासांनी जे काही सांगितलेलं आहे त्यालाच वारकरी संप्रदायामध्ये प्रमाण मानलं जातं. वा. आणि तुम्ही म्हणता की कमरेला का बांधलं जातं? नाट्यशास्त्राचा अभ्यास आपल्याला आहे. नाट्य भावानुकीर्तनम, बरोबर की नाही? हो. नाटकामध्ये भाव असायला. आणि आपल्याला माहिती भरत मुनींनी हे नाट्यशास्त्र आहे, कारण आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये नाट्यशास्त्र आहे, पाकशास्त्र आहे. ते कसं बनवावं नाही का, त्याच्यामध्ये काय टाकावं, उलट सुलट टाकल्यानंतर मग आपल्या चेहऱ्यावर सफेद पांढरे काही ना काय उठतं. त्याच पद्धतीनं ज्या वेळेला एखादा कीर्तनकार आपल्याला कमरेला बांधतो याचा अर्थ काय, तर त्या कीर्तनकाराने कमरेच्या खाली बोलू नये आणि डोक्याच्या वरचं सांगू नये, की जेणेकरून लोक द्विधा मनस्थिती, लोकांना प्रश्न न देता त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम हे कीर्तन करायचं आहे. आपल्याला ठाऊकच आहे कीर्तनकार होणं ही साधी गोष्ट नाही. कीर्तनकाराला इतिहासाचं ज्ञान असणं गरजेचं आहे, विज्ञानाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. नवे नवे सनातन हिंदू धर्मामध्ये जितकं ज्ञान आहे, जितके ग्रंथ आहेत, त्याचा अभ्यास हा कीर्तनकाराला असलाच पाहिजे. हा पाठांतराची जी कीर्तन आहे आपण पाहतोय की आता बालकीर्तनकार आनंद आहे, सुरुवात आहे. परंतु एखादा अभंग आपण आपल्या बुद्धीने सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो सोडवत असताना त्या ठिकाणी प्रमाण काय आहेत त्याचाही अभ्यास केल्यानंतर भविष्यामध्ये आपल्याला काही अडचण होत नाही. म्हणून कीर्तन हे धर्म तुकोबारायांनी सांगितलं की सुरुवातीला मी कीर्तनकार कसा झालो. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर या ठिकाणी त्यांनी ज्ञानेश्वरीची पारायणं केली, भगवद्गीतेचं पारायण केलं आणि ते ज्ञान संपादन करून त्यांनी काय केलं, प्रचार केला. आणि त्याच माध्यमातून, कारण तुकोबारायांचा प्रत्येक अभंग हा उपनिषद आहे. साध्या सरळ भाषेमध्ये या संतांनी आपल्याला वेदांचं ज्ञान शिकवलेलं आहे. खरोखर थोर उपकार या संतांचे आपल्यावर आहेत. खरं आहे मंडळी, खरंच आपल्याला माहिती नव्हतं की कीर्तनकार फेटा का बांधतात आणि शेला किंवा तो उपरणं जे आहे ते कमरेला का बांधतात. तर कमरेखालीचे जे विनोद आहेत किंवा काही जे काही प्रकार असतील ते सांगू नये म्हणून तिथं वारकरी संप्रदायाने एक बांधून दिलेली नियमावली आहे, त्यानुसार हे वारकरी चालतात. धन्यवाद महाराज. महाराज, हे तुम्ही आता ह्या
वारकरी संप्रदायाकडे वळलात तरी तुम्हाला कधीतरी तुमच्या ह्या साहित्य क्षेत्राची किंवा त्या संगीत क्षेत्राची किंवा नाट्य क्षेत्राची तुम्हाला आठवण येत असेल किंवा त्याच्यातून काहीतरी कोणीतरी तुम्हाला सांगत असतील का काही एखादी छोटीशी एक भूमिका कर, तर तुम्हाला अशा काही अपॉर्च्युनिटी येतात का? हो, येतात ना. आपल्याला माहीत असेल की आमचे मित्र रामनाथ म्हात्रे म्हणजे तुम्हीच नाही का, मध्ये कोरोनावर आपण एक कविता सादर करायला सांगितली, त्यावेळेलाही मी एक कविता सादर केली. आणि आमचे मित्र आहेत, आमच्या नाटकामध्ये काम करणारे रवी पाटील म्हणून कोपरखेळण्याचे, त्यांनी एक पांडुरंगा नावाची एक शॉर्ट फिल्म काढलेली की वारीला जाताना मध्येच 4-5 मित्र भेटतात आणि वारकऱ्याची कशा पद्धतीने टिंगल उडवतात. मग तो वारकरी त्याला सांगतो, बाबा हे दारू वाईट आहे. अशा पद्धतीचं जे काही कार्य आहे की कला, ज्या कलेतून आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो आहे, मग ती कविता असो, शॉर्ट फिल्म असो किंवा एकपात्री काहीही असो, म्हणजे जे समाजाच्या उपयोगी पडणार आहे ते करायला मी तत्पर आहे. मग ती एखादी सिरियल असो, काहीही असो. तुम्हाला माहीत नसेल की ज्या वेळेला मी सुरुवातीला कीर्तन क्षेत्राकडे वळालो त्याच वेळेला मला सिरियलमध्ये काम मिळालं होतं, परंतु त्यावेळेलाच दिंडीचं कार्य आलं. वृंदावन नावाची एक सिरियल मी मराठीवर होती. त्या सिरियलमध्ये मला 1 दिवसासाठी बोलवलं होतं, परंतु माझं काम पाहून, अभिनय पाहून मला आणखी माझा रोल वाढवला गेला. परंतु त्याच वेळेला आळंदीची कार्तिकी वारी आली आणि मग वारी म्हटल्यानंतर खर्चाचा भाग आहे, समाजाला घेऊन जायचं आहे, मग कलेक्शन करण्यासाठी जायचं होतं. आता करायचं काय, त्यावेळेला मी त्या सिरियलमधून बाहेर निघालो आणि सर्वात महत्त्वाचं प्राधान्य मी वारीला दिलं. मग जे जे काही कर्म आपल्याला करायला मिळेल, परंतु सर्वात प्रथम प्राधान्य हा वारकरी संप्रदाय आणि कीर्तनाला. हे करत असताना समाजातून काही मान सन्मान काही तुमचं झालेलं आहे का, म्हणजे पुरस्कार वगैरे? वास्तविक पाहता माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानी नाही ऐकावी. आपण हे जे कार्य करतोय ते नावलौकिकासाठी करू नये, परंतु समाजाने दखल वेळोवेळी घेतलेली आहे. आपल्याला माहीतच असेल की आदरणीय दीपक पाटील साहेब घणसोली गावामध्ये महोत्सव भरवतात, त्यावेळेला घणसोली रत्न म्हणून त्यांनी पुरस्कार दिला. आपले मोहन भोईर साहेब आहेत, आपले आगरी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत, त्यांनीही आगरी वारकरी भूषण म्हणून हा पुरस्कार दिला. आपले ठाण्याचे खासदार राजन विचारी साहेब आहेत, त्यांनीही ठाणे नवरत्न भूषण हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय विठ्ठल पाटील काकाजी जे वारकरी साहित्य परिषद चालवतात नाही का, विधान भवनामध्ये वगैरे ते वारकऱ्यांच्या सभा वगैरे भरत असतात. आणि दुसरं वारकरी साहित्य परिषद आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या सहकार्याने आपल्या नेरूळला भरवण्यात आलं होतं. त्याही ठिकाणी एक वारकरी भूषण म्हणजे वारकरी प्रचार आणि प्रसार केल्याबद्दल त्या ठिकाणी माझा सन्मान झाला. बरेच असे सन्मान मिळालेले आहेत नाही का, ते आपण या ठिकाणी पाहू शकता. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला आठवत असेल की आदरणीय निलेश शास्त्री गुरुजी आणि आपले हावरे बिल्डर्स यांनी मिळून एक मोठा कार्यक्रम आपल्या नवी मुंबई विष्णुदास भावेमध्ये केला होता. आणि त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं भूषण आदरणीय बंडा तात्या कराडकर यांना बोलावून नाही का आमच्यासारख्या वारकऱ्यांचा त्या ठिकाणी सन्मानही केला होता नाही का. त्या वेळेचा फोटोही नाही का आज आम्ही जतन करून ठेवलेला आहे का, की ज्या वेळेला आपण एखाद्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि ते काम करत असताना एखाद्याने नुसतं शाबासकी जरी दिली तरी तो आनंद वेगळाच आहे. बाकी पुरस्कार वगैरे नाही का, शेवटी काय हा एक देखावाच जरी असला तरी त्याच्यातून थोडीशी आपल्याला काही थोडी प्रेरणा मिळत असते. आणि तसं बघायला गेलं तर हा या संप्रदायामध्ये जेव्हा हरिभक्त परायण ह्याच्यापेक्षा मोठी पदवी मला वाटते नसतं. हे पुरस्कार हे नगण्य आहे त्यामुळे. बरोबर. तर हरिभक्त परायण म्हणजे खूपच मोठा माणूस मला असं मला तरी वाटतं. बरोबर. या पुरस्काराच्या मागे साधू संतांतर लागून नाही, पण समाज ज्याला वाटतंय बरोबर त्यांचा अपमानही त्यांनी करू नये. त्यांच्या आनंदासाठी कधी काय तुकोबाराय किंवा ज्ञानोबाराय म्हणतात की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. समाजाला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे तर त्या समाजाने दिलेला जो मान आहे तो एक प्रकारे देवाच्या कृपेने आपल्याला मिळालेला आहे आणि तो त्या ठिकाणी आपण घेतला पाहिजे. कारण देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातही घ्यावे असे काही साहित्यिकांनी म्हटलेलं आहे. आणि त्या साहित्यिकांचं एक वैशिष्ट्य आहे
की पूर्वी जे साहित्यिक होते, गदी माडगुळकर असतील, पु ल देशपांडे असतील, वि स खांडेकर असतील, यांचा धर्माचा अभ्यास होता. म्हणून एका ठिकाणी आपले गदिमा म्हणतात की ज्ञानोबाचा आणि तुकोबाचा तोच माझा वंश आहे आणि माझ्याही रक्तात त्या ईश्वराचा अंश आहे. परंतु आता जे साहित्यिक आहेत, गीतकार आहेत, ते फक्त काही इकडचे 2 शब्द तिकडचे 2 शब्द यमक जुळवतात. परंतु माझी या सर्व साहित्यिकांना, कवी असतील, कथाकार झाले, एकच सांगणं आहे की तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही गाथा वाचा. मग ज्ञानोबारांचा गाथा वाचा, तुकोबारांचा गाथा वाचा किंवा अन्य संतांचे हे जे संत साहित्य आहे ते वाचा, की जेणेकरून तुमच्या साहित्यामध्ये एक अध्यात्माचा स्पर्श असेल. हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाई न आवडे, हेची माझी सर्व जोडे. खरं म्हणजे वारकऱ्याला त्या पांडुरंगाशिवाय कोणी वालीच नाही आणि वारकरी सुद्धा त्या पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्याशिवाय राहत नाही. अशीच ही परंपरा पुढे जात असते आणि ह्या परंपरेला कोणीतरी वाली असतो, आपल्या घरातला, आपल्या कुटुंबातला. तर महाराज, मला असं म्हणायचं की तुमच्या कुटुंबातून ह्या वारकरी पंथामध्ये पुढे ही वारी अशीच पुढे जाण्यासाठी तुमच्यानंतर किंवा तुमच्या बरोबरीने अजून कोण कोण तुमच्या मंडळीतून पुढे आलेले आहेत? वारकरी संप्रदायामध्ये परंपरेला महत्त्व आहे. जी काही राजकारणामध्ये जी घराणेशाही जी म्हणते, इथे घराणेशाही चालत नाही. कारण वडील माझे कीर्तन करायचे म्हणून मला उभा करून तिथे चालेल का? त्याच्यासाठी मला अभ्यास करावा त्याच्यासाठी मला चिंतन करावं लागेल. म्हणजे माझे वडील आमदार होते म्हणून उभं केलं, झालं आमदार वगैरे वगैरे, पण इथं तसं चालत नाही. त्याच्यासाठी अभ्यास आहे. आणि आपण म्हणाली परंपरा, तर परंपरा ही 2 पद्धतीने चालते. एक मळवंश आणि एक ज्ञानवंश. मळवंश म्हणजे माझ्यानंतर जर माझ्या मुलांमध्ये ती धमक असेल किंवा त्यांच्याकडे ते ज्ञान असेल, गुरुचा मुलगा गुरु समजू नये, त्याच्यात ती पात्रता असणं गरजेची आहे. म्हणून माझ्यानंतर ती परंपरा चालवण्याची जबाबदारी जर मळवंशाने घेतली, परंतु त्या मळवंशाला ज्ञानवंश होणं गरजेचं आहे. त्यांना ज्ञान संपादन करणं महत्त्वाचं आहे. आता जर आपण विचार केला तर माझ्या धर्मपत्नी सौ धनश्री रानकर याही कीर्तन करतात, प्रवचन करतात. आणि मुलगी, तिच्याही गळ्यामध्ये माळ घातलेली आहे. आदरणीय वारकरी संप्रदायाचे भूषण कुरेकर बाबा यांच्या हस्ते थोड्या दिवसापूर्वी मुलीच्या गळ्यामध्ये त्यांच्या हस्ते माळ घातली. त्याच्या अगोदर मीच टाकली होती, मुलाच्याही गळ्यामध्ये माळ घातली. परंतु काही कुटुंबीय आपल्याला म्हणतात, अरे एवढ्या लवकर माळेची गरज काय? मग मी त्यांना हेच म्हणतो की आता आपली मुलं मोठी झालेली आहेत, मग त्यांना सांगा घालायला. गप्प बसतात. कारण ह्या वेळेला जर आपण माळ घातली नाही तर मग ही परंपरा ही खंडित होईल आणि एकदा का आपल्या जिभेला नको ते चोचले लागले नाही का, मग ते मांसाहार सोडणं अवघड आहे. प्रारब्धामध्ये जर आपल्या हरिभक्त होणं हे खूप भाग्याची गोष्ट. अशा पद्धतीनं नाही का मी किंवा माझ्या पद्धतीने हे प्रयत्न करण्याचा अट्टास केलेला आहे. हेची माझी आस, जन्मजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुकून दे हरी. असं म्हणतात की वारकऱ्याला त्या वारीची आस नेहमीच असते. आणि तो वारकरी पंढरीची म्हणा, आळंदीची म्हणा, देऊची म्हणा, त्र्यंबकेश्वरची म्हणा, ह्या वाऱ्या चुकू देत नाही. जर आजारपणामध्ये जर नाही जाता आलं किंवा म्हातारपणामध्ये नाही जाता आलं तर ती गोष्ट वेगळी. पण जर त्याच्याकडून वारी चुकली तर त्याला असं वाटतं की मी किती महापातक केलेला आहे. कारण या वारीला जाणारा जो वारकरी असतो तो वारकरी तुटक्या फाटक्या मळक्या कपड्याने त्या वारीला आपला सगळा संसार डोक्यावर घेऊन चालत असतो. आणि त्याला आस असते ती फक्त पांडुरंगाची. आणि तो पांडुरंग त्याला भेटेल का नाही भेटेल, कुठल्या ह्याच्यामध्ये भेटेल, कुठल्या रूपात भेटेल हे त्यालाही माहिती नसतं. कारण वारीमध्ये सगळेच माऊली असतात, सगळेच माऊल्या. मग तो ज्याला कोणाला जर बाजूला जरी करायचं असलं तरी माऊली वाट द्या, माऊली जरा बाजूला व्हा, जय हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. म्हणजे माऊली माऊली हा घोष करतच तो पंढरीपर्यंत चालतो. त्याला ना ऊन वारा पाऊस ना भूक असते.
त्याला फक्त एकच आस असते त्या पंढरीच्या पांडुरंगाची आणि त्या चंद्रभागेच्या स्नानाची. त्याचं ते चंद्रभागेच्या स्नान झालं आणि पंढरपूरची वारी झाली आणि ते प्रदक्षिणा झाली की त्याला स्वर्ग सुखासारखं आनंद मिळतो. अशा आनंदामध्ये तो वारकरी न्हावून निघतो. असे हे वारकरी आज आपल्यासाठी आलात आणि त्यांनी आपल्याला ही सगळी माहिती सांगितली. कसे आम्ही लोककलाकारापासून वारकरी झालो, म्हणजे कीर्तनकार झालो, इथपर्यंत त्यांनी माहिती दिली. खरं म्हणजे खूप मोठं काम ते करतात. मी त्यांना एक शेवटाकडे जाताना मी सांगतो की महाराज, तुम्ही ही कीर्तनं जे करत असतात त्याच्यातून काही प्रबोधन समाजासाठी करताय, तर काय प्रबोधन करताय आणि आजच्या नवीन पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता? कीर्तनातून प्रबोधन आणि तुम्ही म्हणतात तरुणांसाठी काय याच्यातून प्रबोधन करता. वास्तविक पाहता कीर्तनाला तरुणांची उपस्थिती खूपच कमी असते आणि कीर्तन किंवा हे अध्यात्मशास्त्र हे तरुणांसाठी आहे की तारुण्यामध्ये जर आपण हे ज्ञान संपादन केलं तर मग म्हातारपणी किंवा येणारे जे आपले जीवन आहे ते आनंदित करण्यासाठी हा अध्यात्माचा मार्ग आहे. आणि कीर्तनातून जो अभंग आपण कीर्तनासाठी निरूपणासाठी घेतलेला आहे त्या अभंगावर बोललं जातं. पण काही लोक अभंग सोडून समोरचा समाज कुठला आहे, त्या समाजाची आवडत्या देवता काय, त्या देवतांवर बोलत असतात, परंतु लोकांना समजतं. परंतु कीर्तनाचा अभंग घेतल्यानंतर मग तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात की नका करू नाश आयुष्याचा, म्हणून व्यसन करून तंबाखू, विडी, सिगारेट नाही का, हे व्यसन न करता आपण कसलं व्यसन केलं पाहिजे? भगवंताचं व्यसन केलं पाहिजे. पथ्य किंवा ब्रह्मरस घेई काढा, पथ्य नाम विठोबाचे, असे बरेच अभंग आहेत. म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून हुंडा, नशा, ह्या अशा बऱ्याच ज्या रूढी परंपरा ज्या चुकीच्या आहेत, त्या चुकीच्या रूढी परंपरा कशा पद्धतीने आपण सोडल्या पाहिजे ठाम सांगण्याचा निर्धार जर कोणामध्ये असेल तर तो वारकऱ्यांमध्ये आहे. कारण वारकरी कोणाचा बांधील नाही. त्याला इतकंच कळतं की जे संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे ते आपण समाजाला सांगितलं पाहिजे. नाहीतर काही ठिकाणी मोक्ष मेल्या पाठी आम्हाशी होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. काही कानी धर्माचा आधार घेऊन आपल्या पोटाची ही सोडवलेली आहे, पोटाचा नाही का प्रश्न सोडवलेला आहे. परंतु संतांनी सांगितलेलं आहे बाबांनो, पोट तर काय कुत्रा मांजरही भरतो आहे, परंतु आपण काय केलं पाहिजे? परमात्म्याशी एकरूप झालो पाहिजे नाही का. पोटाची चिंता शेवटी त्याला आहे, जो जन्माला आलेला आहे त्याला 2 घास मिळणारच, परंतु तुमचं पोट कशा पद्धतीनं आहे त्याच्यावर प्रश्न आहे. म्हणून कीर्तन हे प्रबोधनात्मक किंवा आध्यात्मिक शास्त्रोक्त पद्धतीने आपण सांगितलं पाहिजे. ज्ञानाचे विविध प्रकार आहेत. सामान्य ज्ञान आहे, अध्यात्म आहे, तत्त्वज्ञान आहे, बरेच ज्ञान आहेत. परंतु कीर्तनातून आपण समाजाचा उद्धार कसा होईल, श्रुतीचे ज्ञान कशा पद्धतीने जाईल, तोच प्रयत्न नाही का माझ्यासारखे कीर्तनकारांनी केला पाहिजे. इतकंच मला सांगायचं. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. महाराज, आता सरतेशेवटी आपण जातोय. तुम्ही एखादा अभंग सांगून एक सांगता करायचं. अच्छा. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. म्हणून या देहाला आपण आलो, धन्यता त्यावेळेला तुम्हाला प्राप्त होईल की ज्या वेळेला तुम्ही विठोबाचे दास व्हाल. आणि या विठोबाचं दास व्हायचं असेल तर त्याला काय बाह्य लक्षण आहेत? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, डोक्याला ऊर्ध्वपंडू, अशा पद्धतीनं ही बाह्य लक्षणं आहेत. परंतु या बाह्य लक्षणातून मग आपली आंतरलक्षणंही सुधरत जातील आणि तो परमात्मा आपल्याला बरोबर त्या मार्गावर नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना एकच विनंती आहे की हा सुंदर असा ध्येय आपल्याला भगवंताने दिलेला आहे. म्हणून देवे दिला देह भजन गोमटा, तो हा झाला बाधा फाटिकेचा. म्हणून संतांचे विचार, संतांचे आचार आपण जीवनामध्ये आत्मसात केले पाहिजे आणि तेच ज्ञान आपण आपल्या कुटुंबियांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या समाजाला, आपल्या देशातील नागरिकांना दिलं पाहिजे. जेणेकरून संतांचा महाराष्ट्र आहे, ही भूमी संतांची आहे आणि या संतांच्या भूमीने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे. म्हणून त्या संतांचं स्मरण आपल्याला वेळोवेळी झालं पाहिजे. धन्यवाद मंडळी. आजचा हा कार्यक्रम, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा. आणि हो, तुम्ही
लाईक करायला आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर हा जो आमचा चॅनल आहे त्याची प्रसिद्धी आणि अजून लोकांपर्यंत जाण्यासाठी तुम्ही पहिले सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद. राम. या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.